नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवरचे सीईटी 2020 चे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेतले होते। आता आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे। मग पहा, याच्यातला पहिला प्रश्न, आता आजच्या व्हिडिओ लेक्चर मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, राईट द स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म। जो काही स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं। स्टेटमेंट काय दिले बघा, संदीप नायदर लाइक्स टी नॉर कॉफी। आता लास्ट लेक्चर ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की नायदर नॉर दिसायला ऑर सारखं जरी असलं, म्हणजे याच्यात जरी ऑर असलं तरी हे स्टेटमेंट साऊंड्स करतं अँड सारखं, बरोबर। म्हणजे याचा अर्थ हे नायदर नॉरचं स्टेटमेंट आहे, म्हणजेच याचा सिम्बॉल अँड सारखा असणार आहे। मग नायदर आणि नॉर का लिहिलेलं आहे, तर नायदर आणि नॉर हे निगेशन रिप्रेझेंट करताय त्या ठिकाणी। बट एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक, ओके, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे। स्टेटमेंट कुणाला काय मानायचं हे त्यांनी दिलेलं आहे। पी कशाला मानायचं आहे, संदीप लाइक्स टी, क्यू संदीप लाइक्स कॉफी आणि आर संदीप एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक। ठीक आहे, मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना बघा, संदीप नायदर लाइक्स टी, बरं संदीप लाइक्स टीला जर आपण पी म्हणत असेल तर त्याच्या निगेशनसाठी आपण काय म्हणणार, निगेशन पी। नॉर कॉफी, सो मी आता सांगितलं नायदर नॉर स्टेटमेंट साऊंड करतं अँड सारखं, सो मधला सिम्बॉल येईल अँड। नॉर कॉफी, आता लाइक्स कॉफीला आपण क्यू म्हणत असेल तर नॉर कॉफी म्हणजे त्याच्या निगेशनला आपण काय म्हणणार आहे, निगेशन क्यू। याच्यानंतर पुढे काय दिलंय, बट। आता बट हा सुद्धा काय आहे, अँड सारखाच साऊंड असतो, म्हणून या ठिकाणी पुन्हा काय येईल, अँड। आणि शेवटला काय लिहिलंय, एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक। आता एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक ॲज इट इज स्टेटमेंट आहे, सो त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणलेलं आहे, आर। मग आता हे ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय पहा, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर, म्हणून आपला ऑप्शन नंबर काय बरोबर असणार आहे, डी बरोबर असणार आहे। पहा आता सेकंड क्वेश्चन पाहूया। सेकंड क्वेश्चन काय आहे, इफ निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर इज फॉल्स देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर आर रेस्पेक्टिव्हली। या टाईपचा क्वेश्चन सुद्धा आपण लास्ट लेक्चरला सोडवून घेतलेला आहे। सो ज्यांनी लास्ट लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी सुरुवातीला ते लेक्चर पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलीच आहे। त्याचबरोबर वरती आय बटन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा हे लास्ट लेक्चरला मी सांगितले, एक तर ट्रूथ टेबल वापरून सुद्धा सॉल्व्ह करू शकता, किंवा पी क्यू आणि आरच्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत ना, याच व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा आणि पुट केल्यानंतर ज्या स्टेटमेंटचा आन्सर फॉल्स येईल त्या त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज असणार आहेत। सो पी क्यू आर, सो पहिली व्हॅल्यू पी ची, दुसरी व्हॅल्यू क्यू ची आणि तिसरी व्हॅल्यू आर ची असते। सो आपण गिवन स्टेटमेंट जे काय आहे ते लिहून घेऊया। गिवन स्टेटमेंट काय सांगितले आपल्याला, निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर। सो पहिला ऑप्शन नंबर 1 साठी आपण सॉल्व्ह करूया। ठीक आहे, मग ऑप्शन नंबर 1 मध्ये पी ची व्हॅल्यू आहे फॉल्स, या ठिकाणी निगेशन पी आहे, सो पी चं निगेशन केलं, पी जर फॉल्स असेल निगेशन ऑफ पी काय असेल, ट्रू। अँड पुढे आहे क्यू, क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी, ट्रू। इम्प्लाइज आर ची व्हॅल्यू फर्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलेली आहे त्यांनी, फॉल्स। व्हॅल्यूज पुट आउट करून घेतल्या, आता सॉल्व्ह करा। सॉल्व्ह केल्यानंतर ट्रू अँड ट्रू असणार आहे ट्रू, इम्प्लाइज पुढे आहे फॉल्स। आता बघा, इम्प्लाइजच्या साइनला फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तर आपण आन्सर काय लिहितो, त्याचं फॉल्स लिहितो। बघा, ह्या स्टेटमेंटमध्ये जर आपण ऑप्शन 1 मधल्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आन्सर येतंय फॉल्स, आणि त्यांना सुद्धा या स्टेटमेंटचा आन्सर काय पाहिजे, फॉल्स पाहिजे। मग ह्या दोन्ही कंडिशन आपल्या मॅच होत आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर कुठला करेक्ट असणार आहे, ए करेक्ट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। पहा काय दिलं याच्यामध्ये, द वर्बल स्टेटमेंट ऑफ द सेम मीनिंग ऑफ द स्टेटमेंट। हे जे काय आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे याचं सेम मीनिंग असणारं वर्बल स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे। मग स्टेटमेंट काय दिले आपण बघूया, इफ द ग्रास इज ग्रीन देन इट रेन्स इन जुलै। आता पहा, जर इफ आणि देनचं स्टेटमेंट असेल तर मधलं जे सिम्बॉलिक फॉर्म, मधला जो सिम्बॉल वापरणार आहे तो कुठला असणार आहे, आपला कंडिशनल असणार आहे। मग आपण म्हणताना काय म्हणूया, द ग्रास इज ग्रीन हे जे काय स्टेटमेंट आहे याला पी म्हणूया, आणि इट रेन्स इन जुलै हे जे काय स्टेटमेंट आहे याला काय म्हणूया आपण, क्यू म्हणूया। सो जे गिवन स्टेटमेंट आहे
याच्या सिम्बॉलिक फॉर्मचा विचार केला तर तो आला पाहिजे P इम्प्लाइज Q. बघा सीईटीला प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत, कसे ते रिपीट होत गेलेत किंवा चेंज काय होऊन आलाय. आता P इम्प्लाइज Q याच्यावरतीचा क्वेश्चन आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेला होता की P इम्प्लाइज Q ला इक्विव्हॅलेंट असलेलं स्टेटमेंट खालीलपैकी कोणतं आहे. या टाईपचा क्वेश्चन 2020 साली आला होता. त्याच वरती दुसऱ्या बॅचला पुन्हा तसाच क्वेश्चन आलेला आहे, फक्त या ठिकाणी देताना सिम्बॉलिक फॉर्म न देता त्यांनी काय केलेलं आहे, स्टेटमेंट फॉर्म दिलेला आहे आणि याला सिमिलर असलेला स्टेटमेंट फॉर्म कोणता आहे हे विचारलंय. मग आता लास्ट टाइम पण सांगितलंय मी P इम्प्लाइज Q ला इक्विव्हॅलेंट असलेलं स्टेटमेंट आपण कुठं शिकलोय, तर लॉ मध्ये शिकलेलो आहे. काय होतं इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट, निगेशन P और Q. मग आता बघा P स्टेटमेंट, आता याचा फक्त आपल्याला इथं स्टेटमेंट फॉर्म उडकायचा आहे की कोणता आहे तो. मग P कुणाला मानले आपण, द ग्रास इज ग्रीन. मग निगेशन असेल तर निगेशन वेळी काय लिहिणार आपण, द ग्रास इज नॉट ग्रीन. मग बघा द ग्रास इज नॉट ग्रीन असं कुठं कुठं लिहिलंय, पहिल्यात लिहिलंय द ग्रास इज नॉट ग्रीन, इथं पण लिहिलंय द ग्रास इज नॉट ग्रीन, म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये द ग्रास इज नॉट ग्रीन लिहिलेलं आहे. बरं मग आता याची सुरुवात मध्ये आहे ऑर, मग द ग्रास इज नॉट ग्रीन और पुढं काय असेल Q स्टेटमेंट, आणि Q स्टेटमेंट काय होतं, इट रेन्स इन जुलै. म्हणजे याचा स्टेटमेंट फॉर्म काय असेल, द ग्रास इज नॉट ग्रीन और इट रेन्स इन जुलै. असं कुठं लिहिलंय बघा, बघा इथं लिहिलंय द ग्रास इज नॉट ग्रीन मध्ये आहे और इट रेन्स इन जुलै. म्हणजे आपला कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे या ठिकाणी, बी ऑप्शन बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय सांगितलंय. द लॉजिकल एक्सप्रेशन, हे आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, इज इक्विव्हॅलेंट टू, हे कशाला इक्विव्हॅलेंट आहे असं विचारलेलं आहे. आता हा क्वेश्चन जो काय आहे तो ट्रुथ टेबलनं तर सॉल्व्ह करता येतो, बट ट्रुथ टेबलनं तुम्हाला काय होणार आहे, थोडासा वेळ लागणार आहे. आपल्याला सीईटीला पटपट कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. सो हा ट्रुथ टेबलनं, अशा प्रकारचे क्वेश्चन्स ट्रुथ टेबलनं सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, त्याला लॉ वापरून सॉल्व्ह करा. आता सिंपल असणार आहे लॉ, मी तुम्हाला सांगितले होते की बुक्समध्ये पहा, जर समजले नाहीत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. मग आता इथं कशा पद्धतीनं लॉ वापरायचे हे आपण बघूया. दिलेलं एक्सप्रेशन जे काय आहे ते आपण लिहून घेऊया सुरुवातीला. P and Q और R और याच्या पुढे दिलेलं आहे निगेशन R and निगेशन Q and P. या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर इथं P and आहे, इथं सुद्धा P and आहे. मग लिहिताना फक्त त्यांनी या ब्रॅकेटमध्ये शेवटी लिहिलंय, त्याला मी काय करतो सुरुवातीला लिहितो. मग जर मी त्याला सुरुवातीला लिहिलं तर ते अशा पद्धतीने दिसेल. आता पहा आपल्याला, और हे P and मी सुरुवातीला लिहिलं आणि या दोघांना समजण्यासाठी मी ब्रॅकेट टाकतो आणि लिहिताना सुद्धा काय करतो, त्यांची पोझिशन थोडीशी चेंज करतो. निगेशन Q इकडे लिहितो, निगेशन R इकडे लिहितो. ठीक आहे. आता पहा इथं पण P and आहे, इथं पण P and आहे. आतमध्ये जर आपण बघितलं तर Q और R आहे, या ठिकाणी निगेशन Q and निगेशन R आहे. मग जर मी यातून आणि यातून निगेशन साइन कॉमन काढलं, बघा हे तसंच राहील आपलं की P and Q और R, और हे P and या दोघांच्यातून जर मी निगेशन साइन कॉमन काढलं तर काय होणार पहा, हे निगेशन कॉमन काढलं, अँड मधून जर निगेशन कॉमन काढलं तर त्याचं होतं और, आणि ह्या R मधलं निगेशन बाहेर घेतलं, या ठिकाणी शिल्लक राहील Q और R. मग बघा यात पण P and आहे, यात पण P and आहे. सो यातलं आणि यातलं कॉमन दिसतंय. सो P and आपण काय करूया, कॉमन काढूया. शिल्लक काय राहील, Q और R मधलं साइन आहे और, आणि याच्या पुढे शिल्लक राहील निगेशन ऑफ Q और R. आता सीईटी साठी तुम्हाला एक बेनिफिट पॉइंट काय असणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लॉ लिहिण्याची गरज नाहीये, पण लॉ जो काय आपण वापरतो त्याला एक काहीतरी सिक्वेन्स आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन लॉ आधी वापरायचा, डिस्ट्रीब्युशन झाला की कॉम्प्लिमेंट लॉ तयार होतोच, आणि कॉम्प्लिमेंट झाला की आयडेंटिटी लॉ वापरायचा असतो. सो या ठिकाणी सध्या कॉमन काढलं किंवा ब्रॅकेटला आत मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा तो डिस्ट्रीब्युशन लॉ असतो. म्हणजे या ठिकाणी मी कॉमन काढलं म्हणजे या ठिकाणी मी डिस्ट्रीब्युशन लॉ वापरला,
बरं, डिस्ट्रीब्युशन लॉ नंतर कुठला लॉ वापरा मी सांगितलंय, कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, तेच स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन असेल, तेच स्टेटमेंट और त्याचं निगेशन, असे दोन कॉम्प्लिमेंट लॉ आहेत आपल्याकडं. मग तेच स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन असेल तर याचं आन्सर असतं फॉल्स. तेच स्टेटमेंट और त्याचं निगेशन असेल तर याचा आन्सर असणार आहे ट्रू. आता हे कसं काढलं, समजा पी ची व्हॅल्यू आपण घेतली ट्रू, तर निगेशन पी ची व्हॅल्यू असेल फॉल्स, मग ट्रू अँड फॉल्सचा आन्सर असतं फॉल्स. त्याच पद्धतीने इथं समजा पी घेतला ट्रू, निगेशन पी असेल फॉल्स, और मध्ये काय दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, इथं दोन्ही फॉल्स नाही आहेत, सो आन्सर काय असेल त्याचं ट्रू असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा हे क्यू और आर आहे आणि त्याचंच निगेशन त्याच्या पुढं आहे, मग मध्ये कुठलं स्टेटमेंट दिसेल, तेच स्टेटमेंट और करून त्याचंच निगेशन असेल, तेच स्टेटमेंट और करून त्याचंच निगेशन असेल तर आन्सर काय लिहायचं आहे ट्रू. म्हणजे पी अँड याचा आन्सर काय येणार आहे ट्रू. हा कुठला लॉ वापरला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. कॉम्प्लिमेंट नंतर कुठला वापरायचा, आयडेंटिटी लॉ. मग आयडेंटिटी लॉ काय सांगतो, अँड टी असेल तर तुमची ती ब्रॅकेट और ते स्टेटमेंट शिल्लक राहतं. म्हणजे या ठिकाणी अँड टी आहे तर याच्या शेजारी असलेलं जे काय स्टेटमेंट आहे ते शिल्लक राहणार आहे. मग बघा पी म्हणजे हे जर सॉल्व करत आलो तर फायनल आन्सर आपल्याला काय मिळतंय, पी मिळतंय. मग असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय, ऑप्शन नंबर डी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय दिलेलं आहे त्यांनी. द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट इफ राजू इज करेजियस देन ही विल जॉईन इंडियन आर्मी इज. काय करायचंय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट लिहायचं. सो कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे आपण घेतलं होतं थिअरी लेक्चरमध्ये याच्या. मग आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिण्यासाठी सुरुवातीला जे गिवन स्टेटमेंट असतं ते नेहमी कुठल्या फॉर्ममध्ये असतं, पी कंडिशनल क्यू फॉर्ममध्ये असतं. सो यामध्ये पी कोण असणार आहे की राजू इज करेजियस, हे काय असणार आहे आपलं पी स्टेटमेंट असणार आहे. अँड ही विल जॉईन इंडियन आर्मी हे आपलं क्यू स्टेटमेंट असणार आहे. मग आता पहा याच्यामध्ये आपण तीन टाईप काय बघितले होते. पहिल्यांदा बघितला होता कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर याचा पाहिला होता आपण इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बरोबर. मग आता कॉन्व्हर्स मध्ये आपण काय करत होतो सांगा, सगळंच आपण एकदा काय करूया, रिवाइज करूया या ठिकाणी. ओके. सो कॉन्व्हर्स मध्ये काय करत होतो, गिवन स्टेटमेंट लिहिताना कसं लिहित होतो, क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स मध्ये काय करत होतो, गिवन स्टेटमेंटचं निगेशन लिहित होतो, दॅट इज निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये इनव्हर्सच्या अपोजिट म्हणजे निगेशन क्यू स्टेटमेंट सुरुवातीला लिहित होतो, इम्प्लाइज निगेशन पी. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिताना इफ अँड देन स्टेटमेंटच राहणार आहे, फक्त स्टेटमेंटची अदलाबदल होईल किंवा त्यांचं निगेशन होईल. मग आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारले. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग आता इम्प्लाइज आहे म्हणजे वाक्याची सुरुवात इफ न होईल. सो इफ निगेशन क्यू, क्यू स्टेटमेंट काय होतं, ही विल जॉईन इंडियन आर्मी, त्याचं निगेशन काय असेल, ही विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. सो इफ ही विल नॉट जॉईन इंडियन आर्मी देन निगेशन पी. आता निगेशन पी काय असणार आहे, राजू इज नॉट करेजियस और राजू डज नॉट करेजियस. मग आता अशा पद्धतीनं कुठं लिहिलेलं दिसतंय बघा, इथं तर लिहिलंय राजू जॉईन इंडियन आर्मी. सो हे स्टेटमेंटच फॉल्स आहे का, सुरुवातीला निगेशन क्यू पाहिजे. निगेशन क्यू म्हणजेच काय पाहिजे, ही विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. मग या ठिकाणी बघितलं तर इथं पहा, इफ पहिल्यांदा निगेशन क्यू आहे, राजू डज नॉट जॉईन इंडियन आर्मी, इथपर्यंत बरोबर आहे. देन नंतर काय पाहिजे, निगेशन पी म्हणजे पी स्टेटमेंटचं निगेशन. सो ही इज नॉट करेजियस असं असणार आहे. सो देन ही इज नॉट करेजियस म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय सांगितलं पहा याच्यामध्ये. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट, एक स्टेटमेंट दिलंय त्याचं निगेशन आपल्याला काय करायचंय, लिहायचंय. सो निगेशनचे मी काय रूल्स तुम्हाला सांगितले होते आपल्या थिअरी लेक्चरमध्ये, तो सुद्धा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही काय करा, पहा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्याचबरोबर वरती आय बटनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल. मग आता निगेशनच्या रूलमध्ये जे सांगितले होते ते चेंजेस करायचे आणि स्टेटमेंटचं निगेशन सुद्धा करायचं. मग आता काय सांगितलं होतं, याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी याला आपण फॉर ऑलचं चिन्ह म्हणतो. याला काय म्हणतो आपण सांगा, देअर एक्झिस्ट म्हणतो, बरोबर नाही. मग ह्या देअर एक्झिस्टचं काय करायचं, फॉर ऑल करायचं. म्हणजे हे देअर एक्झिस्ट आपण काय करूया, निगेशन इथं लिहून घेऊया आणि मग हे कशाशी मॅच होतंय बघूया. देअर एक्झिस्टचं आपण काय केलं, फॉर ऑल, एक्स तसाच राहणार आहे, बिलॉंग्स टू ए.
याच्यामध्ये काहीच चेंज नाही. सच दॅट, ते पण स्टेटमेंट तसंच राहणार आहे. सच दॅट या ठिकाणी आहे x + 5, x + 5. मी सांगितलं होतं ग्रेटर दॅन असेल तर काय करा, लेस दॅन करा. इथं इक्वल्स टू नाहीये, सो इथं इक्वल्स टू द्या आणि राहिलेलं काय आहे 8. मग आता हे ऑप्शनमध्ये कुठं आहे ते पहा. जर पाहिला तर पहिलाच ऑप्शन काय केलेला आहे त्यांनी, याच्यासारखा दिलेला आहे. सो आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेले आहेत, 2020 मधले जे काही क्वेश्चन्स मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवरती आले होते त्यातले काही क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. अजूनही क्वेश्चन्स राहिलेले आहेत बाळांनो. भरपूर साऱ्या शिफ्ट 2020 सालामध्ये झाल्या होत्या MST CETच्या, त्यामुळे खूप सारे क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरवरती अवेलेबल आहेत. सो आपण हे जे काही व्हिडिओज आहे हे व्हिडिओज आपण पार्टमध्ये घेतोय. मग आज आपला दुसऱ्या पार्टमध्ये 6 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्या पुढचे क्वेश्चन्स काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे. मग अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याच्यावरती सोल्युशन मी तुम्हाला नक्कीच देईन. थँक्यू फ्रेंड्स.